तर आपण थोडं मागं जाऊ. कसं आहे म्हणाला की या प्रत्येक गोष्टीचा एक प्रोटोकॉल असतो, तसाच्या कंपनीचा एक प्रोटोकॉल आहे. आणि त्या प्रोटोकॉलनुसार आम्ही जे जे करतो, पेशंटला माहिती देतो, सांगतो, औषधाची माहिती देतो, त्याची माहिती घेत असतो आणि ही माहिती प्रसारित करतो, म्हणजे जेणेकरून लोकांपर्यंत हा संदेश जावा. बरोबर आहे. आणि या एक प्रॉव्हर्ब आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आता सहाय्य म्हणजे काय? सहाय्य त्याचे अनेक अर्थ होतात. सहाय्य म्हणजे बिमारी. तुमच्या बिमारीविषयी तुम्हालाच माहिती, आम्हाला माहिती आहे का? आम्ही जरी डॉक्टरसारखं काम करत होतो, डॉक्टर तर नाही करत असलो तरी आम्हाला एवढी माहिती नसते. पण जोपर्यंत तुम्ही तुमची सगळी माहिती, तुम्हाला काय होतं, कसं जाणवतं, हे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत तुमच्या बिमारीविषयी आम्हाला माहीत होईल. त्याच्या मुलाशी जाऊ, त्यानुसार आम्ही तुम्हाला औषध देऊ आणि तुम्हाला आराम पडेल. बरोबर. जोपर्यंत तुम्ही सध्या माहिती दिलीच नाही आणि आम्ही काहीतरी औषध दिलं तुम्हाला आराम नाही पडलं तर तुमचाही गैरसमज होईल, आमची बदनामी होईल. बरोबर आहे. म्हणून ह्या औषधाच्या मुळाशी जाऊन आम्ही तुम्हाला ते औषध देतो का जेणेकरून तुम्हाला आराम पडेल. बरोबर. तर आम्ही तुम्हाला हे औषध दिलं, तुम्हाला आराम पडलं, बरं वाटलं म्हणून हा. आणि असं वाईट वाटून गेला कारण हा प्रोटोकॉल आहे, तर हा आम्ही इंटरव्ह्यू घेतो. नाही तर बा कोण आहे काय इंटरव्ह्यू घेऊन जायचे. तर आता आपण सुरुवातीकडे जाऊ. आपलं नाव? माझं नाव मंगला गणेश तालेवार. मंगळा गणेश तालेवार. म्हणजे आपलं सासर आहे? सासर आहे. आणि माहेर कुठलं? माहेर माझं तडवेल. तडवेल, अमरावती जिल्हा, चांदुरबार तालुका. चांदूरबार. अच्छा. तर लग्नाला किती वर्ष झाले? माझ्या लग्नाला 25 वर्ष झाली. 25 वर्ष. किती मुलं बाळ आहेत? 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं? दोन्ही मुलं. किती वर्ष आहेत मुलं? एक मुलगा 22चा, एक मुलगा 23चा. अरे वा, एवढे मोठे मोठे मुलं आहेत. हो. वाटत नाही. बरं ठीक आहे. याच्यापेक्षा तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या बिमारी आहेत? बिमारी मला हातापायात मुंग्या येणे, टोंगडे दुखणे आणि श्वास घ्यायला थोडा त्रास होत होता. खाली म्हणजे खालीवर करायच्या वेळेस, जिना चढायच्या वेळेस. आणि आता पाडीचा त्रास होता. बरं, हे तुम्हाला लग्नाआधी याच्या आधी काही जाणवत होतं का? नाही. लग्नानंतर किती वर्षांनी? लग्नानंतर आता कधीतरी 3 ते 4 वर्षानंतर चालू झालंय. म्हणजे पहिला मुलगा झाला? पहिला मुलगा. आणि हे गर्भाशयाचा त्रास कधीपासून व्हायला लागला? गर्भाशयाचा त्रास मला आताच 1 वर्ष. आता म्हणजे आतापर्यंत नव्हता? 2 वर्षापासून. बरं, मग यासाठी तुम्ही काय काय पवित्र घेतलं, म्हणजे कुठल्या डॉक्टरकडे दाखवलं? आतापर्यंत तर नव्हती गेली डॉक्टरकडे, पण ते जेव्हा जास्त प्रमाण वाढलं माझं तेव्हा मग डॉक्टरकडे दाखवलं. ते डॉक्टरने मला कोर्स दिला 6 महिन्याचा. पण तो कोर्स पूर्ण व्हायच्या आतमध्येच त्यांनी मला सोनोग्राफी वगैरे केली. तेव्हा मग माहीत पडलं की मला माझ्या गर्भपिशवीला गाठी आहे. मोठ्या मोठ्या गाठी सांगितल्या डॉक्टरनी. 1 9 इंचाची, 8 इंचाची, 6 इंचाच्या अशा गाठी सांगितल्या. डॉक्टर म्हणाले की औषधीने तर आराम नाही पडला तर आपण ऑपरेशनाकडे सोडू. असं त्यांनी ओरली सांगितलं की एक्सरे वगैरे काही काढले होते का? सोनोग्राफी काढली. अच्छा. कुठले होते डॉक्टर? आमच्या इथे पांडेचाळी मध्ये, कळमेश्वरमध्ये. इथले कळमेश्वरचे? अच्छा. अजून त्यांनी काय तुम्हाला म्हणजे असं सांगितलं का हे करा, ते करा, किंवा नागपूरला जा, किंवा ऑपरेशन करावं लागते वगैरे? हा, ऑपरेशनचा तर सल्ला दिलाच त्यांनी, पण आता औषध चालू आहे, त्यांचं औषध पण चालू आहे. हो का? मग तुम्ही किती दिवस घेतला औषध? माझं झालं आता 2 महिने. किती खर्च आला आतापर्यंत त्याचा? मला खर्च आला 7 ते 8 हजार रुपये खर्च आला आतापर्यंत. आणि पुन्हा समोर अजून बाकीच आहे. त्यांनी तुम्हाला ऑपरेशन सांगितलं? ऑपरेशन पण सांगितलं. जरुरीच आहे? जरुरीच आहे. अच्छा अच्छा. पर्यायच नाही त्याच्यामुळं ऑपरेशन शिवाय. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटलं आता काय करावं बा? म्हणजे पैसा नसताना, आपली परिस्थिती अशी असताना विचारच आला काय करायचं, कसं करायचं. मुलं शिक्षणाची, शेतीचे काम आपल्याशिवाय होत नाही. त्याच्यामुळं असं म्हणजे व्हिडिओ बघितला होता मोबाईलवर, तुमचा कार्ड म्हणून. असे तर येतेच. मला असा विश्वास ठेवतच नाही, आयुर्वेदिकवर विश्वास नव्हता. पण आता जेव्हा ते घेतली औषध, फोन करून मागवली मी त्यांच्याकडे, आले ते घरापर्यंत, त्यांच्याकडून घेतली मी औषध. मला आराम वाटलं. सुरुवातीला किती दिवसाचं औषध घेतलं? सुरुवातीला 10 दिवस.
बरं वाटलं ना? बरं तर वाटलं. आम्ही सुरुवातीला 10 दिवसाचं औषध देतो तर जेणेकरून कोणाला जास्त खर्चात पाडत नाही. कारण आमची कंपनी तशी गॅरंटी आहे की ते औषध घेतल्यापासून तुम्हाला 4थ्या ते 5व्या दिवशी 7%, 8%, 10% आरामपणे सुरू होतो. तो एक कोर्स आहे. तर असं तुमच्या आता तुम्हाला जाणवलंच त्याचा वाट तुम्हाला अनुभव आला म्हणून तुम्ही आमच्याकडे डायव्हर्ट झाले. बरोबर आहे. आता तुम्हाला आमचं औषध घेतल्यापासून कसं वाटून राहिलं? औषध घेतल्यापासून माझ्या पायातल्या मुंग्या, गुडघेदुखी त्याला आराम पडला. अच्छा आणि पोटाचे जे प्रॉब्लेम होते ते थोडे थोडे आता कमी होत आहे. अच्छा आधी सारखं जाणवते, एकदम थकवा येत नाही. आता तुमच्या चेहऱ्यावरून जाणवतच ते नवीन फ्रेश एकदम ओके ना? हो काही प्रॉब्लेम नाही. आणि यार तुम्हाला आमच्या या औषधीचं कसं वाटतं? तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? तर औषध कसं आहे बरं काय तुम्हाला काय वाटतं त्या औषधाविषयी? या औषधाविषयी मला विश्वास व्हायलाच लागलाय थोडा थोडा. पण इतरांना सांगते की तुम्ही पण घ्या, मूळव्याधीसाठी, हातपाय दुखीसाठी. हा त्यांना सांगा का आमचा म्हणजे हा औषधाचा प्रसार जवळपास 20 ते 22 स्टेटमध्ये आहे. हा. आहे लक्षात? आणि एकदम एक बार घेतल्यानंतर 4थ्या ते 5व्या दिवशी आराम सुरू होते. आणि तो कोर्स आहे 3 महिन्याचा 6 महिन्यानंतर तो घेत राहतो सतत सुरुवात होते. हा. म्हणजे तुमच्या पैशाची नासाडी होत नाही. आणि जनरली आम्ही 10 दिवसाचं 15 दिवसाचं 20 दिवसाचं औषध ज्याची जशी परिस्थिती असो कोणाला फोर्स करत नाही. आणि रामबाण औषध आहे त्यामुळे लोक येतात घेतात जशा तुम्ही आल्या. हा. बरोबर आहे. आणि तुमचा विश्वास बसला का तुम्ही पुढे येतातच आणि आमच्या कंपनीसोबत जॉईन झाल्यात. हा. तर आता लोकांना तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटते याविषयी? मी तेच सांगू इच्छिते की सक्सेस ऑर्थोमुळे मला जेवढा आराम मिळाला तेवढं मी यूज केलं. तुम्ही पण यूज करून बघा. यूज केल्याशिवाय आपल्याला कळतच नाही. यूज केल्यानंतरच कळते की आपल्याला किती त्याचा प्रभाव आहे, किती त्याचा आपल्याला आराम मिळाला. तर सक्सेस ऑर्थो मी सगळ्यांनाच घ्यावं असे मनोगत व्यक्त करते. आता ऑपरेशन करावं किंवा न करावं याविषयी तुमचा काय विचार आहे? ऑपरेशन तर तसं टाळायचंच आहे. ऑपरेशन नाहीच करायचं आहे मला. या औषधाने आराम पडतोच. घेत राहा, थोडं पर्सेंटेज वाढवत राहा. आणि ऑपरेशन जर तुम्ही गेले तर तिथे काय तुम्हाला माहिती आहे आजकाल किती खर्च होतो आणि ते आपल्या आवाक्याच्या बाहेर असतो. आलं लक्षात? आणि एकदा दवाखान्यात माणूस गेला तर तो खर्च वाढतच जातो. आपल्या सामान्याच्या ते आवाक्या बाहेर जातात ते आपल्याला झेपत नाही. त्याच्यामुळे हे औषध घेत राहा, लोकांनाही सांगा. आणि सांगितल्यानंतर आम्ही येतोच, मदत करतोच दाराशी. जसं होईल तसं आम्ही सगळं सांगतो असंच लोकांना सांगा. आणि आज तुम्ही आमच्या दाराशी आलो. आणि दुसरी गोष्ट हे औषधाविषयी लोकांचा बसाच गैरसमज असतो. कोकणात ते बा येतात सांगतात. तर याविषयी जेव्हा पहिल्यांदा आम्ही तुमच्या दाराशी आलो त्यावेळेस तुम्हाला आमच्याविषयी काय वाटलं? आम्हाला वाटलं की असे येतच राहतात दारामध्ये, येणारे जाणारे कार्ड देतात. पण कार्डवर जेव्हा आपण त्यांचा आपल्याला जरूरत पडते तेव्हा त्या आपण फोन केला, कॉल केला तर तो दुसऱ्याचाच निघते, त्यांचं निघतच नाही. पण तुमचा कॉल होता त्या कार्डवरून जेव्हा मी फोन केला तेव्हा तुमचा कॉल तुम्ही उचलला. तर हेच लोकांना सांगा तेव्हा एकदम चांगलं औषध आहे, चांगली कंपनी आहे. आणि तो दूरपर्यंत प्रचार झालेला आहे. एका फोनवर घरी येतात, चांगल्या प्रकारे समजावतात, सांगतात आणि कमी प्रमाणात कमी पैशाला औषध देतात. तेवढ्यातला आपला आराम पण सुरू होते. आणि काय जनरली प्रत्येकापर्यंत आपलं आमचे औषध पोहोचलं. कारण घराघरात बिमारी आहेत आणि प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते. बरोबर आहे. आणि कसं असते आम्ही डॉक्टर नाही आला काय. आणि आमच्या कमी ह्याचे बिचारे खेड्यापाड्याचे लोक हेच उठतात. म्हणजे कधी जे क्वालिफाईड लोक आहेत ते जरा अरे काय येतात त्यांचा एक पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आता माझंच मी माझ्या कंपनीशी जॉईन झालो कारण मी ऑफिस होतो. तर मला असं वाटलं आहे ज्या माझ्याकडे कंपनी आहे काय यार घरोघरी जायचं औषधाचं करायचं. पण जेव्हा मी ते स्वतः औषध घेतलं आणि ते पुण्या वगैरे कोणी विश्वास बसत नाही. कारण मेडिकल आणि हे या दोघांमध्ये जेव्हा आपल्या औषधाकडे जेव्हा बघतो तर लॉट ऑफ डिफरन्स बिटवीन डिक्लेअर मेडिकल औषध आणि हे औषध कारण फरक वाटतो. तर लोकांना पाहायचा दृष्टिकोन आता वेगळा वाटतं. अरे यार या पुढ्या काही असतं नाही. पण जेव्हा मी ते घेतलं आणि मला लगेच 4थ्या 5व्या दिवशी आराम पडला. कारण मी ह्या टाचांपासून मला टाचांचा खूप त्रास होता. डॉक्टरकडे गेलो, ह्या मोठ्या सुया दिल्या त्यांनी पाय 2 तरी पण आराम नाही काही नाही. तरी पण माझा विश्वास बनला. पण तो माझ्याकडे आला त्याने त्यापासून घेऊन गेला. मी ते घेतलं आणि मला आराम पडला. मग मी डायव्हर्ट झालो आणि बरं वाटलं. आणि एक हा एवढा प्लॅटफॉर्म जबरदस्त आहे का तुमचा लोकांशी परिचय होतो. तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो.
आणि एन्जॉयमेंट होतं, लोकांशी परिचय वाढतो आणि एक आनंद आहे. हो. आणि जेव्हा तुम्ही आता पुढे पुढे जाल, आमच्या मिटिंगा जॉईन कराल, लोकांची मी याल, अटॅचमेंट वाढेल, तर तुम्हाला एवढं एव्हरग्रीन वाटेल का मी असं कुठेतरी म्हणजे दॅट इज कॉल्ड म्हणजे आपल्या हा पृथ्वीवरचा म्हणा, स्वर्गातला सोडा, हा स्वर्गासारखं तुम्हाला वातावरण सगळं एक गेट टुगेदर मिळणं गेलं फार चांगला टोटली एकदम सोय. तर तुम्ही या, इतरांना सांगा आणि खरोखर आमच्या कंपनी म्हणजे काय असतं काय नाही, मिटिंग होत नाही, आम्ही चांगला अष्टमी मिटिंग होतं इथं रममान व्हा, आमच्यासोबत या हीच तुम्हाला विनंती करतो. आपण तुम्ही कुटुंबासह आम्हाला वेळ दिला, आमच्याशी संवाद साधला, आम्हाला कॉपरेट केलं आणि फार सुंदर एक तुम्ही असं घरी आम्हाला आपल्या घरच्या वातावरण त्याबद्दल खरोखर तुमचे धन्यवाद आणि हे दिल्याबद्दल. आणि तुम्ही लोकांना संदेश दिला, फार बरं वाटलं. लॉट ऑफ थँक्स फॉर युअर काइंड कॉपरेशन. ओके, धन्यवाद.